तुम्ही पण कोथिंबीर करायचा विचार करताय तर अशी चूक करू नका, ठीक आहे, जेणेकरून आपलं नुकसान होईल. पाणी साचू देऊ नका, नाहीतर आपलं बी पूर्णपणे नासून जाईल. कोथिंबीर करून आपल्याला 6 दिवस झालेत आणि काल आपण थोडंसं 2.5 तास पाणी सोडलं होतं आणि काल वातावरण पण खूप खराब झालं होतं आणि पाऊस पण खूप जास्त झाला आहे. पण वरची माती अशी चिकट नाही झाली, मोकळीच आहे, जेणेकरून आपलं बी उगवण्यास आपल्याला मदत होईल. त्यामुळं पावसामुळं काय एवढा साईड इफेक्ट होणार नाही. आणि ऊन पण खूप सारं पडलं आहे आणि पाऊस खूप होता, पण पाणी इतकं काय साचलेलं नाही, त्यामुळं काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आज 6वा दिवस आहे. आता उद्यापासून कोथिंबीरला छोटे छोटे अंकुर यायला चालू होतील, ठीक आहे. आणि पुढच्या 6 ते 7 दिवसाच्यात आपल्याला कोथिंबीर पण हळूहळू दिसेल. कोथिंबीर केलेला आज 6वा दिवस आहे आणि काल रात्री इतका मोठा पाऊस झाला ना की काय सांगू, ठीक आहे. तब्बल 2 ते 2.5 तास पाऊस चालू होता, गारा पण पडत होत्या, पण त्यामुळं काही इफेक्ट झालेला नाही, एवढं पाणी वगैरे साचलेलं नाही. आता इथं ना पाईपाचं पाणी गळतं आहे आणि हे बघा, असं जर पाणी साचलं ना तर आपलं कोथिंबीरचं बी नासू पण शकते.